श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कसे आहात? छानच असाल. 31 डिसेंबरपर्यंत हे तू ऐकून तर बघ, स्वामी तुमच्यासाठी काय संदेश देत आहेत ते. येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. जर तुझा देवावर विश्वास नसेल तर कृपया हा महत्त्वाचा व्हिडिओ दुर्लक्ष कर आणि तुझं काम कर, कारण तो फक्त खरा विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे. कारण देव कोणावरही जबाबदारी ठेवत नाही. दुर्लक्ष करू नकोस, दैवी शक्ती तुला मदत करायला आली आहे. रात्रीत अनुभव घे आणि मग कमेंटमध्ये तू सांग. देव आज तुला सांगत आहे, पुढील 7 मिनिटात तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमावला. मी स्वार्थी देव नाही. देव म्हणतो, पुढील 3 दिवस तुमच्यासाठी उल्लेखनीय असतील, कारण तुम्ही आनंद, प्रेम आणि भरपूर पैसा यांनी भरलेल्या हंगामात प्रवेश करत आहात. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही खूप श्रीमंत व्हाल. पैसा तुमच्याकडे पाण्यासारखा प्रवाहित होईल आणि तो दररोज वाढत जाईल. देव म्हणतो, स्वामी भक्तांनो, तुम्ही निश्चिंतपणे राहा. मी अशक्यही शक्य करीत राहतो. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय मुला, उद्या तुझ्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. कारण जो कोणी तुझे नुकसान करू इच्छितो तो तुला कठीण आर्थिक परिस्थितीत टाकण्याची योजना करत आहे आणि त्यांचे तुमच्यासाठी इतर हानिकारक हेतू आहेत. पण तू डगमगू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. पण लक्षात ठेवा, मी तरतूद आणि विपुलतेचा देव आहे आणि मी तुमच्या फायद्यासाठी कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ आत्ता लगेच लाईक कर. खरे भक्त असाल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहाल. 101% पुढील 3 तासात तुम्ही ज्या फोनवर हे पाहत आहात तो फोन आनंदाच्या बातमीने वाजेल. देव सांगतात, तू माझ्यावर विश्वास ठेव. अजिबात विश्वास डगमगू देऊ नकोस. मी प्रत्येक क्षणी तुझ्या आजूबाजूला आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. विश्वासापेक्षा मोठं असं काहीच नाही आणि तुझे जर का माझ्यावर विश्वास असेल तर तू आत्ताच हा व्हिडिओ लाईक कर. तुझ्या आजूबाजूला कोणती तरी वाईट ऊर्जा आहे, ती तुमच्यातून ताबडतोब बाहेर काढून टाका. अन्यथा प्रत्येकजण त्याच्या गडद प्रभावाने उद्ध्वस्त होईल आणि यामुळे खूप त्रास होऊ शकतो. तुमचे घर आनंदी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे ऐकून बघ. स्वामी कुठेतरी तुला छान संदेश देत आहेत. आज रात्री तुम्ही विश्रांती घेत असताना देव आर्थिक मदतीसाठी तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देईल आणि तुम्हाला एक चमत्कारिक आशीर्वाद देईल, ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील. माझ्या बाळा, मी तुला एक आशीर्वाद देईल जो 11 सेकंदामध्ये तुझी चांगली इच्छा पूर्ण करेल. बाळा, डगमगू नकोस. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, तुला माहीत आहे देवाने तुला हे अद्भुत जीवन दिले आहे. देवाचे ऐकण्यासाठी तुम्ही आत्ता फक्त 10 मिनिटे वेळ देऊ शकता का? मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कृपया तो वगळण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्ही माझ्याकडून काही विशेष आशीर्वाद गमावू शकता. देव म्हणतो, मी शक्य नाही ते सुद्धा शक्य करून दाखवतो. लक्षात ठेवा की पदोन्नती आणि आशीर्वाद माझ्याकडून येतात आणि मी तुम्हाला जे वचन दिले आहे ते काढून टाकले जाऊ शकत नाही. अडथळा आणला जाऊ शकत नाही किंवा नष्ट केला जाऊ शकत नाही. तुमचा अढळ विश्वास कायम ठेवा आणि मी तुम्हाला चमत्कार आणि आशीर्वाद देत राहील. जो एकनिष्ठ भक्त असेल तो हा व्हिडिओ किमान पुढची 11 मिनिटे ऐकेल. भीती, गरिबी, कर्ज, खतरनाक दुःख या सर्वांचा रात्री 100% नाही 1001% नाश होईल. तू शेवटपर्यंत ऐकून तर बघ. प्रिय मुला, तू माझा बाळ आहेस
आणि तुझ्या आजूबाजूला जी नकारात्मक शक्ती निर्माण होते त्याला मी दूर करणार आहे. तुझा विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये स्वामी माझी आई असे केल्याने तुझ्या मुखातून स्वामींचे नामस्मरण होते. देव म्हणतो, स्वामींचे नामस्मरण जो करतो त्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही. त्याच्या आयुष्यात भीती, कष्ट, वाईट संकटे काहीही जरी असेल, दरिद्रता जरी मागे लागली असेल तर स्वामींच्या नामस्मरणाने हे सगळं दूर होतं. स्वामी म्हणतात, तू भीतोस कशाला रे? जेव्हा तुझ्या पाठीमागे तुझी आई उभी आहे, स्वामी माऊली उभी आहे. आणि गरिबीला तर कशाला भेटतो? अचानक तुझ्या झोळीमध्ये सोन्याच्या मोहरा कधी पडतील हे सुद्धा कळणार नाही. आणि ज्यावेळेस तू कर्जबाजारी होतोस त्यावेळेस तू प्रत्येक वेळेस स्वामींचं नामस्मरण कर आणि रात्रंदिवस मेहनत करून त्या कर्जाची मुक्तता कर. बघ, तुझ्या साथीला स्वामीच येणार आहेत आणि तुला कुठे तू काबाड कष्ट करतोयस तिथे सुद्धा स्वामीच असणार आहेत, तुझ्याकडून करून घेणार आहेत. मग तुझ्यावरती कर्ज तरी कशाला राहील रे? घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. यावर विश्वास असेल तर स्वामी माझी आई, गुरु माऊली कमेंट कर. खतरनाक दुःख सर्वात जास्त वाईट असतं, पण त्याहीपेक्षा देव आपली किती परीक्षा घेतो हेही तेवढं निश्चितपणे बघितलं पाहिजे. देव म्हणतो, बाळा, जेव्हा मी तुझी परीक्षा घेत असतो त्यावेळेस मी कुठे ना कुठेतरी तुझी परीक्षा घेतो, पण त्यातून तुझ्या ज्या काही शंका आहेत, ज्या इच्छा आहेत, जी तुझी वागणूक आहे, जी वर्तणूक आहे ती मी बघत असतो. त्यानुसार मी तुला फळ देत असतो. बाळा, यावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक कर. बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्यावर जेव्हा वाईट वेळ येते त्याहीपेक्षा 100 पटीने तुझ्यावर चांगली वेळ येणार आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण कुठेतरी वाटतं कितीही सेवा केली तरीसुद्धा मला यश येत नाही. मग माझं काय चुकतंय? हे म्हणतो तेव्हाच तू स्वामींना, स्वामी ऐकतात रे. पण स्वामी असे म्हणतात, स्वामी बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, तर मग तू घाबरू नकोस. फक्त मला एकदा आवाज दे, मनातून हाक मार. बघ, मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुझ्या पाठीशी असेल, तुझ्यासमोर उभा असेल. मग घाबरतोस कशाला? तुझा देवावर विश्वास आहे ना? देव तुझं कधीही वाईट होऊ देणार नाही. जे होईल चांगल्यासाठी होईल. कधी कधी तुला ज्या वाटतात त्या चांगल्या असतात, म्हणजे जे तुझ्यासाठी चांगलं होणार आहे तेच फक्त तुला वाटत असतं. पण पुढं जे भविष्यात घडणार आहे ते स्वामींना माहिती आहे, मला माहिती आहे बाळा. मग जर का मला माहीत आहे तुझ्यासाठी जे आत्ता योग्य आहे आणि ते पुढं अयोग्य होणार आहे, तर मग मी ते का होऊ देऊ बरं? मग जे योग्य अयोग्य पुढे होणार आहे ते मी आत्ताच त्याला अयोग्य करून टाकतो. आत्ता मी तुझ्यासाठी योग्य करू शकत नाही बाळा. मी जे काय देईल त्यात सुख, समाधान मान आणि त्यातच तू धनसंपत्ती लाभली असे समज. कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्यासोबत कधीही वाईट होऊ देणार नाही. कारण कधीकधी तुझं मनसुद्धा पगळलेलं असतं आणि त्या मनाला आवरण्याचं काम तुझं तू करायचं आहे. मी फक्त तुला आशीर्वाद देईल, सकारात्मकता देईल. तुझ्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी आहे ती लांब होण्यासाठी मदत करेल. पण सावरायचं आहे बाळा तुलाच. ज्या वेळेस तुझ्या आजूबाजूला निगेटिव्ह लोक वावरत असतात, नकारात्मक वावरत असतात, तर तेव्हा तू दुर्लक्ष कर. तिकडे बघू नकोस आणि डगमगूही नकोस. जेव्हा स्वामी पाठीशी असतील तेव्हा घाबरायचे कशाला? मग काय, स्वामी आहेत आणि स्वामींची भक्ती आहे. मग स्वामींची भक्ती जर का तू करत असेल तर स्वामी शक्ती द्यायला तुला का बरं मागं सारतील? आणि स्वामी जेव्हा शक्ती देतात तेव्हा तुला आणखीन काय पाहिजे? तुझ्या आयुष्याचे, तुझ्या जीवनाचे सार्थक झाले.
येणारे 2024 हे वर्ष तुझ्यासाठी आरोग्यदायी शुभ जावो. तुझे घर धनधान्य संपदा ऐश्वर्य प्राप्तीने भरलेले असू देत. तुझ्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे विकास होऊ देत. येणारा प्रत्येक गुरुवार तू हे ऐकून बघ, मग बघ काय चमत्कार होतोय ते. नसेल जमेल ज्या वेळेस तुला जमेल त्यावेळेस तो ऐकून बघ. मग येणाऱ्या काही तासात काही वेळात जो अनुभव येईल ते ह्या व्हिडिओच्या कमेंटद्वारे नक्की कळव. जे काही तू करतोस त्याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी स्वामींचा हात आहे याला मात्र विसरू नकोस. मुखी तुझ्या आजूबाजूला जेव्हा छान असं घडत असतं तेव्हा स्वामीच घडवत असतात यालाही विसरू नकोस. चल तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. स्वामी भक्तांनो, स्वामी बाळांनो, आजचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे कमकुवत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि स्वामी शक्ती, स्वामी भक्ती तुम्ही वाढवा. आपले जे स्वामी भक्त आहेत ते वाढवायचे आहेत. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून तुम्ही सुद्धा एक स्वामी सेवा करतात हे लक्षात घ्या. आवडल्यास लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.